कट कर कट कर कट कर ना तो मग त्यांचा नंबर एक्सपांड कर स्लाइड फुल स्क्रीन स्लाइड शो मध्ये स्लाइड शोला जा करंट स्लाइड नाही करंट 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 नेक्स्ट नेक्स्ट बघतो मी नेक्स्ट करून बघ मी बघतो नमस्कार हां आले 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 नमस्कार, मी योगिता पाटील. सिंधुजन अकादमी विविध विद्याशाखांतर्गत जे व्याख्यान मला सुरू आहे त्याचं 61वे पुष्प आज आहे आणि आजच्या व्याख्यानमालेचा विषय आहे जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणजेच भूशास्त्रीय कालमापन. तू आणि ऐकण्यात असू दे चालू ठेव तुझं. तर भूशास्त्रीय कालमापन ज्याला जिओलॉजिकल टाइम स्केल असं म्हटलं जातं, ही नेमकी काय संकल्पना आहे ते आपण आज समजून घेणार आहोत. क्रोनॉलॉजिकल म्हणजेच कालमापन याच्याशी निगडीत अशी ही संकल्पना आहे. तर या संकल्पनेमध्ये भूशास्त्रीय घटना आणि भूशास्त्रीय काळ यांचा समन्वय साधला जातो. ही समन्वय साधण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच भूशास्त्रीय कालमापन असं म्हटलं जातं. आता भूशास्त्रीय घटना म्हणजे कोणत्या, तर पृथ्वी अस्तित्वात आल्यापासून ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या, जे नवीन खडक तयार झाले, नवीन प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या प्रजाती अस्तित्वात आल्या, त्या विलुप्त झाल्या, एखादा नवीन भूभाग अस्तित्वात आला, एखादा समुद्र ज्या ठिकाणी होतं तो विलुप्त झाला. तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या घटना यांना आपण भूशास्त्रीय घटना असं म्हणतो आणि
त्यांचं कालमापन म्हणजेच भूशास्त्रीय काळाशी त्यांना आपण निगडीत करतो. ही निगडीत करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यालाच भूशास्त्रीय कालमापन असं म्हणतात. आणि ते आपण रिप्रेझेंट करतो एका टेबलच्या फॉर्ममध्ये, एका तक्त्याच्या स्वरूपात. त्यालाच जिओलॉजिकल टाईम स्केल असं म्हटलं जातं. तर हे जिओलॉजिकल टाईम स्केल काय आहे? आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, कॅलेंडर जे दिनदर्शिका आपण दररोज वापरत असतो. वेगवेगळे प्रसंग घटना आपण साजरे करतो. वाढदिवस असतील, ॲनिव्हर्सरीज असतील, किंवा एखादं इतिहासाचं पुस्तक असेल ज्याच्यामध्ये ऐतिहासिक घटनांचं मागोवा घेतलेला असतो, त्यांचा कालावधी दिलेला असतो. तर असं एखादं कॅलेंडर किंवा असं एखादं इतिहासाचं पुस्तक म्हणजेच आपलं जिओलॉजिकल टाईम स्केल. आता आपलं जे आता आपण जे बोललो की कॅलेंडर किंवा एखादं इतिहासाचं पुस्तक, तर फरक एवढाच आहे की आपलं जे कॅलेंडर आहे किंवा जे पुस्तक आहे इतिहासाचं ते आपण कागदावर लिहिलेलं असतं, त्यातली भाषा आपल्याला अवगत असते आणि ते वाचून आपण त्याचा अन्वय अर्थ लावत असतो. आता हे जे पृथ्वीचं कॅलेंडर आहे किंवा पृथ्वीचा जो इतिहास आहे तर तो कुठल्याही कागदावर लिहिलेला नाही आहे, तर तो आहे रॉक्सवर लिहिलेला. जे पृथ्वीवर खडक आहेत, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण भूगोलात शिकलेलो असतो शालेय जीवनापासून, की पृथ्वी जी आहे ती खडकांची बनलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खडक पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांमध्ये हा सगळा इतिहास, हे जे भूशास्त्रीय कालमापन आहे किंवा कालगणना आहे, ही सगळी या खडकांवर लिहिलेली आहे. त्याची वेगळी अशी आपली भाषा आहे. तर ही परिभाषा जर आपण अवगत करून घेतली तर आपण नक्कीच हा पृथ्वीचा इतिहास वाचू शकतो, त्याचा अन्वय अर्थ आपण समजावून घेऊ शकतो. आणि आज आपण या व्याख्यानात तोच प्रयत्न करणार आहोत. आता आपण पुढे बघूया की आपण हे जे रॉक्स आहेत याची भाषा आपण कशी वाचणार आहोत. आता आपण थोडंसं ह्याचं इतिहास बघूया. ग्रीक तत्ववेत्ता, महान ग्रीक तत्ववेत्ता असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. अरिस्टॉटल हा सगळ्यांना माहिती आहे. तर त्या काळात जिओलॉजी किंवा म्हणजेच भूशास्त्र किंवा पॅलेंटॉलॉजी म्हणजे पुराजीवशास्त्र किंवा फॉसिल्स म्हणजेच जीवाश्म, या कुठल्याही संकल्पना अजून अस्तित्वात आलेल्या नव्हत्या. कुठलीही त्याचा अभ्यास पद्धतशीरपणे करण्याची साधनं अस्तित्वात नव्हती. ह्याचा कालावधी आहे ख्रिस्तपूर्व काळात 322 ते 384 ख्रिस्तपूर्व. या कालावधीत या अरिस्टॉटलला समुद्री प्राण्यांचे काही अवशेष सापडले आणि त्यावरून त्यांनी अगदी योग्य असं अनुमान काढलं की हे जे अवशेष आहेत हे कुठल्या तरी सजीवाचे असले पाहिजेत. आणि त्या सजीवांच्या अवशेषावरून त्यांनी आणखीन एक अनुमान असं काढलं की पूर्वी जिथं जमीन होती तिथं आज समुद्र असला पाहिजे. आणि आज आज म्हणजेच अरिस्टॉटलच्या काळात, त्या काळात जिथं समुद्र आहे तिथं जमीन असली पाहिजे. हेही अनुमान अत्यंत योग्य आणि तार्किक होतं. हे पुढं जाऊन सिद्ध झालं. तर ह्याच्यावरून अरिस्टॉटलकडे किती दूरदृष्टी होती आणि तो किती महान तत्ववेत्ता होता हे या घटनेतून लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढेच 15व्या शतकात 1452 ते 1519 या कालखंडात लिओनार्डो दा विन्सी हाही सगळ्यांना माहिती आहे. तर यालाही काही फॉसिल्स म्हणजे जीवाश्म सापडली आणि अरिस्टॉटलच्या म्हणण्याला त्याने पुष्टी दिली. म्हणजे किती पूर्वीपासून भूशास्त्रीय कालमापनाचे प्रयत्न सुरू झाले हे यावरून आपल्या लक्षात येईल. आता त्याच्यानंतर
पुढे गेल्यानंतर 17व्या शतकात निकोलस स्टेनो ह्याचं कालखंड आहे 1638 ते 1686. तर ह्यांनी पहिल्यांदा एक तत्व मांडलं, त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ सुपरपोजिशन. तर या स्टेनोने असं सांगितलंय की जे वेगवेगळे खडक आज आपल्याला दिसतात पृथ्वीवर, तर ते काही एकदम एका दिवसात तयार होत नाहीत. म्हणजे आज एक स्तर आला आणि तयार झाला, उद्या दुसरा आला, परवा तिसरा आला, चौथ्या दिवशी आपल्याला एक खडक नवीनच तयार झालेला दिसला. अशा पद्धतीने ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया कधीही होत नसते. तर जेव्हा जेव्हा आपण भूशास्त्रीय कालखंडाबद्दल बोलत असतो त्यावेळेला एक गोष्ट आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवायची, की हा कालावधी कमीत कमी काही लाख वर्ष इतका आहे. मिलियन इयर्स म्हणजे 10 लाख वर्ष. सगळे जे काही आपण टाइम स्केल बद्दल बोलणार आहोत किंवा रिप्रेझेंट करणार आहोत, तर तो कालखंड जो आहे तो सगळा मिलियन इयर्समध्ये आहे. ही टाईम फ्रेम व्यवस्थित लक्षात आली आपल्या, तर आपल्याला हे टाईम स्केल जे आहे किंवा ही कालगणना जी आहे ही समजून घेणं सोपं जाईल. तर ही जी निर्मितीची आहे, प्रोसेस आहे खडक निर्मितीची, तर ही प्रोसेस होत असताना ही खूप संथ प्रक्रिया असते. लाखो वर्ष त्याच्यासाठी जात असतात. आणि आपल्याला माहीत आहे की 3 प्रकारचे खडक अस्तित्वात आहेत पृथ्वीवर. अग्निजन्य म्हणजेच इग्नियस रॉक, सेडिमेंटरी किंवा स्तरित खडक आणि मेटामॉर्फिक किंवा रूपांतरित खडक. तर हे कुठल्याही प्रकारचे खडक अस्तित्वात येण्यासाठी लाखो वर्षाचा काळ जावा लागतो. आणि ह्या खडकांचं परत एकमेकांमध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे इग्नियसपासून किंवा अग्निजन्य खडकांपासून स्तरित आणि रूपांतरित खडक तयार होतात. स्तरित खडकांपासून रूपांतरित आणि अग्निजन्य, आणि रूपांतरितपासून पुन्हा अग्निजन्य आणि स्तरित, असं ही सायक्लिक प्रोसेस आहे. एक सायकल आहे, त्याला रॉक सायकल असं म्हणतात. तर प्रत्येक खडक जो आहे किंवा त्याचा प्रत्येक जो स्तर आहे तो एका ठराविक कालखंडात तयार होत असतो आणि तो त्या कालखंडाचं प्रतिनिधित्व करत असतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याचा पाया म्हणू आपण त्याला जिओलॉजिकल टाइम स्केलचा, तो घातला या निकोलस स्टेनो नावाच्या शास्त्रज्ञाने, भूशास्त्रज्ञाने. आणि त्याने असं सांगितलंय की सापेक्ष रिलेटिव्ह डेटिंग याचा अर्थ आहे सापेक्ष कालमापन. म्हणजे आपण एक्झॅक्ट वय किती आहे किंवा नेमकं वय किती आहे एखाद्या खडकाचं हे आपण यात सांगत नाही, पण आपण हे सांगतो की खालचा जो स्तर आहे तो वरच्यापेक्षा काय जुना आहे, आधी तयार झालेला आहे. आणि त्याच्या वरचे वरचे जसे आपण जात जाऊ बघत जाऊ तसे ते स्तर जे आहेत ते नवीन आहेत किंवा कमी वयाचे आहेत खालच्या स्तरांपेक्षा. ही महत्त्वाची गोष्ट या निकोलस स्टेनो यांनी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन या त्याच्या या संज्ञेतून आपल्याला सांगितली. त्याच्यानंतरही वेगवेगळे शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते कालमापनाचे. त्याच्यातून काही थेरीज पुढे आल्या, काही सिद्धांत मांडले गेले. त्यापैकी एक सिद्धांत आहे नेपच्युनिस्ट. अब्राहम वर्नर याचा कालखंड आहे 1749 ते 1817. तर या कालावधीत त्यांनी नेपच्युनिस्ट थिअरी नावाची एक थिअरी किंवा एक सिद्धांत मांडला. त्यात तो असं म्हणतो की खडकांची उत्पत्ती कशी झाली, तर महापूर आला आणि तो पूर ओसरून गेल्यानंतर जे काही घटक द्रव्य मागं राहिली त्यांच्यापासून सर्व प्रकारच्या खडकांची निर्मिती झाली. त्याच्यानंतर जेम्स हटन, ज्याला आधुनिक भूशास्त्राचा जनक असंही म्हणतात, तर त्यांनी बरोबर त्याच्या विरुद्ध एक सिद्धांत मांडला, त्याला प्लुटोनिझम असं म्हटलं जातं. तर या सिद्धांतात त्याने असं सांगितलं की पृथ्वीचा जो गाभा आहे, इंटेरियर ऑफ द अर्थ म्हणजेच पृथ्वीचा जो गाभा आहे, तर तो अतिशय उष्ण आहे, तप्त आहे. आणि ही जी उष्णता आहे ही उष्णता सर्व प्रकारच्या खडकांच्या निर्मितीसाठी कारणीभूत आहे. आपल्याला माहिती आहे की ऊन वारा पाऊस ह्याच्यामुळे खडकांचं झीज होत असते, त्यांचं विदारण होत असतं आणि त्यातून जे काय कण तयार होतात ते सगळे समुद्रात जाऊन साठत जातात. आणि हटनच्या मते असे ते साठले गेलेले सगळे कण ह्या उष्णतेमुळं, पृथ्वीच्या गाभ्यातल्या उष्णतेमुळं ते एकत्र आले, घनीभूत झाले आणि त्यांच्यापासून नवीन प्रकारचा खडक तयार झाला. तर अशी उत्पत्ती खडकांची निर्मितीची जेम्स हटनने मांडली.
त्याला प्लुटोनिझम असं म्हटलं जातं. म्हणजे साधारणपणे 18व्या शतकात या दोन थिअरीज आपल्या समोर आल्या. आता असे वेगवेगळे शास्त्रज्ञांच्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न या कालमापनाचे, भूशास्त्रीय कालमापनाचे होत होते. तर ह्याच्यात असंच 18व्या शतकाच्या उत्तरार्धात असाच एक प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञांनी काय केलं, तर अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीचं जे भूकवच आहे, म्हणजे वरचा जो आपल्याला भाग दिसतो जमिनीचा, ज्याला जमीन म्हणतो आपण, ती जमीन जी आहे तर त्याचे 4 टप्पे केले. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. आणि जो आपल्याला माहिती आहे की भूकवच जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांनी तयार झालेलं आहे. तर त्याने असं सांगितलंय की हा प्रत्येक जो खडक आहे तो यापैकी वेगवेगळ्या टप्प्यात तयार झालेला आहे. म्हणजे काही प्रायमरी मध्ये तयार झाले आहेत, काही सेकंडरी पिरियडमध्ये, काही टर्शरीमध्ये, काही क्वार्टरनरी म्हणजे रिसेंट तयार झालेले आहेत. अशी एक संकल्पना काही शास्त्रज्ञांनी नंतरच्या काळात मांडली, म्हणजे 18व्या शतकात. आता इथपर्यंत आपण पोहोचलो. आत्तापर्यंत ॲरिस्टॉटल नंतर किंवा लिओनार्डो दा व्हिन्सी नंतर फॉसिल्स म्हणजेच जीवाश्म ह्यांचा या कालमापनासाठी कसा उपयोग होईल ह्याच्यावर फारसा विचार झालेला नव्हता. फक्त खडकांनाच केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या भूशास्त्रज्ञांनी मांडलेल्या होत्या. तर आता पहिल्यांदाच 19व्या शतकाच्या सुरुवातीला विल्यम स्मिथ, जॉर्जेस क्युव्हियर, जेन डी डिओमॅलियस, अलेक्झांडर ब्रॉगॅनियर्ट असे जे काही भूवैज्ञानिक होते त्यांनी जीवाश्मांचा उपयोग यात कसा करून घेता येईल यावर अभ्यास केला. आणि त्यामुळं भूशास्त्रीय कालमापनात अधिक अचूकता यायला मदत झाली. आणि इतकंच नव्हे तर ते फॉसिल ज्या प्रकारच्या खडकात सापडले त्या खडकांमध्ये जे काही सहसंबंध आहे तो सहसंबंध स्थापित करायला त्यामुळं खूप मदत झाली. आणि तो सहसंबंध कसा असतो की आता आपण बघतो जिल्हा आहे किंवा राज्य आहे, देश आहे किंवा मग खंड आहे, अशा वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या भूप्रदेश त्याचं वर्गीकरण करायला ह्या सजीवांच्या किंवा जीवाश्मांच्या अभ्यासामुळे खूप मदत झाली. आता फॉसिल्स म्हणजेच जीवाश्म ही का महत्त्वाचे आहेत, तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की प्रत्येक सजीवाची ही उत्क्रांती होत असते. प्रत्येक सजीव उत्क्रांत होत असतो. मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे अर्थातच त्याचा वेग अतिशय कमी असतो, अतिशय संथ असतो. त्यामुळं आपल्याला तो सहजासहजी जाणवत नाही किंवा लक्षात येत नाही. पण हळूहळू जिओलॉजिकल पिरियडमध्ये जसजसा जिओलॉजिकल पिरियड जाईल म्हणजेच मिलियन्स ऑफ इयर्स जसजसे जातील तर तसतसा प्रत्येक सजीव हा उत्क्रांत होत असतो. आपल्याला माहिती आहे आपली निर्मिती पण प्रायमेट्सपासून झालेली आहे. उत्क्रांत होत होत आजचा माणूस अस्तित्वात आलेला आहे. असंच या पद्धतीने प्रत्येक सजीव उत्क्रांत होत असतो. आणि असं उत्क्रांती होत असताना त्याचा ठसा त्या विशिष्ट कालखंडावर उमटलेला असतो. आणि तो जो इम्प्रिंट आहे किंवा जो ठसा आहे तो आपल्याला दिसतो या जीवाश्मांच्या स्वरूपात. आणि त्याच्यामुळं ते जे काही जीवाश्म आहेत किंवा जो फॉसिल रेकॉर्ड आहे त्यामुळं आपल्याला जिओलॉजिकल डेटिंग म्हणजेच भूशास्त्रीय कालमापन करायला खूप मदत होत असते. त्यामुळं जीवाश्म सापडली तर जास्त अचूकपणे आणि जास्त मोठ्या प्रमाणावर आपण भूशास्त्रीय कालमापन करू शकतो. आणि जिओलॉजिकल हिस्ट्री म्हणजेच पृथ्वीचा इतिहास या पद्धतीने आपण तयार केलेला आहे. आता ही प्रक्रिया ॲरिस्टॉटलपासून सुरू झाली ख्रिस्तपूर्व काळात, ती अजूनही सुरूच होती. अजूनही जे आज आपल्याला टाइम स्केल ज्याला आपण म्हणतो जिओलॉजिकल टाइम स्केल ते अजूनही अस्तित्वात येणं अद्याप बाकीच होतं. तर ह्या प्रोसेसमध्ये पुढं विल्यम स्मिथ आणि सर चार्ल्स लेईल यांनी आपलं योगदान दिलं. आणि त्यांनी आत्तापर्यंत जे काही वेगवेगळे थिअरीज किंवा सिद्धांत आधीच्या शास्त्रज्ञांनी मांडले होते किंवा जीवाश्म अस्तित्वात आली होती, जीवाश्मांबद्दल माहिती झालं होतं, हे सगळ्याचा उपयोग करून टाइम स्केल
कसं तयार करता येईल ह्यावर ह्या दोघांनी काम केलं. तरीसुद्धा अद्याप पृथ्वीचं नक्की वय किती याबद्दल अनेक मतमतांतर होते. अजूनपर्यंत कुठलाही शास्त्रज्ञ किंवा कुठल्याही शास्त्रज्ञांचा गट पृथ्वीचं नक्की वय किती आहे हे सांगू शकलेला नव्हता. तर क्रिएशनिस्ट नावाचा जो एक गट होता शास्त्रज्ञांचा, त्यांनी बायबलचा आधार घेऊन म्हणजे ओल्ड टेस्टामेंट, तर बायबलचा आधार घेऊन त्यांनी असं सांगितलं होतं की पृथ्वीचं वय साधारणपणे 6 ते 7 हजार वर्ष इतकं असलं पाहिजे. किती? 6 ते 7 हजार वर्ष. तर आज आपल्याला पृथ्वीचं वय किती आहे हे माहीत आहे, त्यामुळे हा अंदाज किती चुकलेला होता ह्याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्यानंतर काही भूवैज्ञानिक होते, त्यांनी पृथ्वी ही काही दशलक्ष वर्ष इतकं तिचं वय आहे असं मत मांडलेलं होतं. आणि काही जण असे होते की त्यांच्या मते अनंत काळ इतकं पृथ्वीचं वय होतं, म्हणजे आपण ते मोजू शकणार नाही, अनंत काळ इतकी वयोवृद्ध अशी पृथ्वी आहे असं एका गटाचं मत होतं. आता आपण ही लक्षात घेतली मतं, तर तिन्ही मतांमध्ये कुठलंही काही साधर्म्य आपल्याला आढळून येत नाही. म्हणजे अद्याप चाचपणी ही सुरूच होती, ही प्रोसेस अजून सुरूच होती. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये भूवैज्ञानिक आणि पुराजीवशास्त्रज्ञ यांनी मिळून हे जिओलॉजिकल टाइम स्केल तयार करायला सुरुवात केलेली होती. म्हणजे त्यांनी जीवाश्मांचा अभ्यास तर केलाच, त्याचबरोबरीनं इतर जे भूशास्त्रीय घटना आहेत किंवा प्रक्रिया आहेत त्याही त्यांनी विचारात घेतल्या. तर ह्या प्रक्रिया कोणत्या? तर वेदरिंग म्हणजेच विदारण. प्रत्येक खडकाची झीज होत असते, आपल्याला माहिती आहे. ऊन, वारा, पाऊस यांचा सतत मारा होत राहून प्रत्येक खडक हा झिजत असतो. त्याच्यानंतर इरोजन म्हणजेच झिजल्यानंतर जे काय मटेरियल, तो खडक झिजल्यानंतर जे काय कण किंवा जे काय मटेरियल तयार होतं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याची प्रक्रिया, त्याला इरोजन किंवा क्षरण असं म्हणतात. त्याच्यानंतर ते जे लूज मटेरियल तयार होतं त्याला म्हणतात सेडिमेंट्स, आणि ते सेडिमेंट्स तयार होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात सेडिमेंटेशन, म्हणजेच मराठीत त्याला आपण म्हणतो अवसादीकरण. आणि त्याच्यानंतर लिथिफिकेशन, म्हणजे जे काय हे असं मटेरियल तयार झालेलं आहे ते एकत्र येऊन घनीभूत होऊन त्याच्यापासून एक नवीनच प्रकारचा खडक तयार होतो. तर ही जी प्रोसेस आहे, आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे ही सतत घडत राहणारी, निरंतर घडत राहणारी अशी प्रक्रिया आहे. आणि ही सायक्लिक प्रोसेस आहे. एकच प्रकारचं खडक तयार झालंय आणि बाकीचे जी प्रक्रिया तयार होण्याची थांबली असं कधी होत नसतं. प्रत्येक प्रकारचा खडक तयार होत असतो आणि त्याचं एकमेकात रूपांतरही होत असतं. त्यासाठी वेदरिंग, इरोजन म्हणजे शरण, विदारण ह्या प्रक्रिया कारणीभूत असतात. तर हा एक वेगळा अभ्यासाचा म्हणा किंवा वेगळ्या व्याख्यानाचा विषय, त्यात आपण आत्ता जास्त जायचं नाही आहे. पण ह्या प्रक्रिया विचारात घेतल्यानंतर यांचं जे काम होतं कालगणनेचं, याला अधिक चालना मिळाली. त्याच्यानंतर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1896 साली रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजेच किरणोत्सर्गाचा शोध लागला. किरणोत्सार नावाची एक प्रोसेस किंवा एक प्रक्रिया घडत असते. किरणोत्सर्ग मूलद्रव्य असतात आणि त्यांच्यातून किरणोत्सार होत असतो. हे हेनरी बेक्वेरल याने 1896 साली शोधून काढलं. पुढे मेरी क्युरीनी त्याला किरणोत्सार, रेडिओ ॲक्टिव्हिटी असं नावही दिलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे 20वं शतक उजाडायला लागलं. रेडिओमेट्रिक डेटिंग म्हणजेच किरणोत्सारी कालमापन ही पद्धत, अत्याधुनिक पद्धत, ज्याच्यामुळे आपण एखाद्या खडकाचं किंवा एखाद्या प्राण्याचं, जीवाश्माचं तंतोतंत वय आपण काढू शकतो, शोधून काढू शकतो. तर ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया अस्तित्वात येईपर्यंत 20वं शतक उजाडलेलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला ॲब्सोल्यूट डेटिंग म्हणजे आपण आत्तापर्यंत जे बोलत होतो की एखादा खडक दुसऱ्या खडकापेक्षा जुना आहे किंवा आधी तयार झालेला आहे, दुसरा आहे तो त्याच्यापेक्षा नवीन आहे किंवा नंतर तयार झाले, तर आपण हे सापेक्ष वयाबद्दल बोलत होतो. आपण एक्झॅक्ट वय कुणाचंही कधी सांगितलेलं नव्हतं की हा 15 मिलियन इयर्स ओल्ड आहे, हा 20 मिलियन इयर्स ओल्ड आहे किंवा हा 50 मिलियन इयर्स पूर्वी तयार झालेला आहे, असं आपण कुठेही
बोललेलं नव्हतं किंवा उल्लेख केलेला नव्हता, तो करणं या रेडिओमेट्रिक डेटिंग नंतर शक्य झालं. पण त्यासाठी 20वं शतक उजाडलेलं होतं. आणि पहिल्यांदा एक फॉर्मली आपण असं म्हणूया की पहिलं जे जिओलॉजिकल टाइम स्केल आहे ते कधी पब्लिश झालं तर 1913 साली ब्रिटिश जिओलॉजिस्ट ऑर्थर होम्स नावाचा त्यांनी पहिल्यांदा ते प्रकाशित केलं 1913 साली. म्हणजे ॲरिस्टॉटलपासून ते पहिलं फॉर्मल जिओलॉजिकल टाइम स्केल अस्तित्वात येईपर्यंत किती मोठा कालखंड गेला आणि किती शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या टप्प्यावर त्यात आपलं योगदान दिलं हे आपलं लक्षात आलं असेल. आता हे टाइम स्केल आहे कसं, म्हणजे साधारणपणे ह्याच्यात कुठले डिव्हिजन्स आहेत, कसं बनलेलं आहे, कसे कुठला पिरियड कसा दाखवलेला आहे, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या संज्ञा वापरलेल्या आहेत ते आपण बघूया. तर टाइम स्केल जसं आपण पहिल्यांदा बोललो त्याची आपण संज्ञा डेफिनेशन बघितली, व्याख्या बघितली, त्यावेळेला आपण म्हटलेलं होतं की हे कॅलेंडर आहे किंवा एखादं इतिहासाचं पुस्तक आहे. तर इतिहास आपल्याला ह्याच्यावरून पृथ्वीचा ह्या टाइम स्केलवरून कळतो. तर पृथ्वीचं वय आपल्याला लक्षात आलं ते किती आहे, 4.6 बिलियन इयर्स म्हणजे 4.6 अब्ज वर्ष इतकं पृथ्वीचं वय आहे. आणि इऑन अशी एक संज्ञा आहे, सगळ्यात मोठा जो कालखंड आहे या कालमापनातला त्याला इऑन असं म्हटलं जातं. तर आर्कियन इऑन आणि हेडन इऑन पूर्वीचे जे टाइम स्केल म्हणजे सुरुवातीला जसं 1913 जे ऑर्थर होमनी प्रकाशित केलं तर ती सुरुवातीची जी टाइम स्केल होती त्याच्यामध्ये हेडन इऑनचा समावेश नव्हता. पण नंतर त्यातही सुधारणा होत गेल्या, नवीन नवीन मॉडिफिकेशन्स होत गेली, ॲडिशन्स होत गेली. तर त्यानंतर आधुनिक जे टाइम स्केल तयार झालं त्याच्यामध्ये हेडन इऑनचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्याचा कालखंड कधी सुरू होतो तर पृथ्वी जेव्हा तयार झाली तेव्हापासूनच तो इऑन अस्तित्वात आला, 4.6 बिलियन इयर्स पूर्वी. आणि दुसरा आहे तो आर्कियन इऑन, 4 ते 2.5 अब्ज वर्षापूर्वी ह्याचा कालखंड आपल्याला सापडतो. आता या काही वेगवेगळ्या मगाशी म्हटल्याप्रमाणे काही वेगवेगळ्या संज्ञा आहेत ज्या आपल्याला त्या टाइम स्केल बघण्यापूर्वी थोड्याशा माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्या टाइम स्केलचा अर्थ व्यवस्थित समजावून घेऊ शकतो. तर त्या कुठल्या आहेत, म्हणजे सब डिव्हिजन्स असं त्याला म्हटलं जातं. तर सगळ्यात मोठी कालमापनाची जे युनिट आहे किंवा जे परिमाण आहे ते म्हणजे इऑन्स, त्याच्यानंतर इरा, त्याच्यानंतर पिरियड्स, त्याच्यानंतर एपोक्स आणि शेवटी एजेस. आता स्ट्रॅटिग्राफीबद्दल इथं थोडंसं बोलणं मला गरजेचं वाटतं. स्ट्रॅटा म्हणजे स्तर आणि ग्राफी म्हणजे वर्णन किंवा डिस्क्रिप्शन. तर स्ट्रॅटा म्हणजे स्तरांचं, कुठलं कशाचं स्तर तर खडकांचं स्तर. त्या खडकांच्या स्तरांचं वर्णन आपण करत गेलो कशाच्या आधारे तर त्या खडकांचे स्वतःचे काही गुणधर्म, त्यांच्यावर झालेल्या वेगवेगळ्या प्रक्रिया आणि अस्तित्वात असतील त्या काळात तर त्यावेळेस असणारे जीवाश्म यांच्या आधारे आपण त्यांचा सहसंबंध, वेगवेगळ्या भूप्रदेशात तयार झालेल्या खडकांचा सहसंबंध आपण जोडत गेलो, त्यालाच को रिलेशन म्हणतात. को रिलेशन हा स्ट्रॅटिग्राफीचा किंवा जिओलॉजिकल टाइम स्केलचा गाभा आहे. को रिलेशन शिवाय जिओलॉजिकल टाइम स्केल ही संकल्पना केवळ अशक्य आहे. आपल्याला माहिती आहे, आपण शाळेत किंवा कॉलेजला असताना मॅच द पेअर हे आपण असा प्रकारचा एक प्रश्न सोडवलेला असतो. तर ते मॅच द पेअर्स म्हणजेच हे कोरिलेशन आहे. म्हणजे कुठला रॉक कधी तयार झाला किंवा कुठली भूशास्त्रीय घटना कधी घडली त्याचा त्या काळाशी, भूशास्त्रीय काळाशी जोडलेला संबंध. आणि तो काळ मोजण्याची परिमाणं इथं दाखवलेली आहेत, इऑन्स, इराज, पिरियड्स, एपोक्स अँड एजेस. आणि कशाच्या आधारे आपण ते केलेलं आहे तर फॉसिल्सच्या आधारे. कारण काही ठराविक जे सजीव होते ते ठराविक काळात अस्तित्वात आले, ठराविक काळात उत्क्रांत झाले आणि त्यानंतर ते नामशेषही झाले. त्यामुळे त्या प्रत्येक त्यांच्या अस्तित्वात येण्याचा, त्यांचा नामशेष होण्याचा आणि त्यांच्या उत्क्रांतीचा काळ हा भूशास्त्रीय काळ आहे. त्याच्यावर त्यांनी आपला अमीट असा ठसा उमटवलेला आहे आणि तो आपण ह्याच्यामध्ये रिप्रेझेंट केलेला आहे जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये.
हे आहे जिओलॉजिकल टाइमस्केल. तर इथं आपण बघू शकतो की पृथ्वी अस्तित्वात आली आहे. इथं दाखवलेलं आहे, हा कालावधी जो दाखवलेला आहे तो मिलियन इयर्स म्हणजे दशलक्ष वर्षामध्ये दाखवलेला आहे. तर हा कालावधी आहे 4600 दशलक्ष वर्ष म्हणजे 4.6 अब्ज वर्ष. हा हेडन इव्हॉन मगाशी आपण बोललो होतो. इथं पृथ्वी तयार झाली त्यावेळेला ती नुसतं एक तप्त गोळा होती. अजून ती थंड होणार होती. कुठलेही खडक अजून अस्तित्वात आलेले नव्हते. त्यामुळे जीवसृष्टी अस्तित्वात येण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्या पृथ्वी तयार होण्याच्या बद्दलचे पण वेगवेगळ्या हायपोथिसिस किंवा वेगवेगळ्या सिद्धांत अस्तित्वात आहेत. प्लॅनेटेसिमल, नेब्युलर, तो एक वेगळा चर्चेचा विषय आहे. त्याच्याकडे आपण जायचं नाही आहे की नेमकी कशी पृथ्वी तयार झाली. पण पृथ्वी तयार यावेळेला झाली 4.6 बिलियन इयर्स पूर्वी. त्याच्यानंतर हळूहळू तिचं शीतीकरण होत गेलं. ती हळूहळू थंड झाली. हळूहळू वरचं भूकवच तयार झालं. वेगवेगळ्या प्रकारचे खडक अस्तित्वात आले. हे इथं दिसतं आपल्याला. ह्या पिरियडला म्हणतात आर्कियन, ओल्डेस्ट रॉक्स. म्हणजेच सगळ्यात जुने रॉक अस्तित्वात आले. आणि त्यांनी काय केलं, पृथ्वीचं जे आपल्याला आज क्रस्ट दिसतंय किंवा भूकवच म्हणतो ते जे दिसतंय ते या खडकांनी तयार झालेलं आहे. हा कालावधी आहे 4000 दशलक्ष वर्षापूर्वीचा. त्याच्यानंतर 2500 दशलक्ष वर्षांपूर्वी काही एकपेशीय सजीव अमिबासारखे अस्तित्वात आले. हे इथं आपण बघू शकतो. एकपेशीय सजीव म्हणजेच जीवसृष्टी अस्तित्वात आली 2500 दशलक्ष वर्षांपूर्वी. तर हा जो प्रचंड मोठा कालावधी आहे म्हणजे पृथ्वी अस्तित्वात आल्यापासून ते साधारणपणे इथं दिसतंय आपल्याला 550 दशलक्ष वर्षापर्यंत. म्हणजे हा कालावधी साधारण होतो 4000 दशलक्ष वर्ष. हा प्रचंड कालावधी प्री कॅम्ब्रियन इव्हॉन या नावाने ओळखला जातो. ह्याला म्हणतात पूर्ण या कालावधीला प्री कॅम्ब्रियन. आणि इथं कुठेही आपल्याला दिसतंय फक्त एकपेशीय सजीव अस्तित्वात होते. त्यामुळे या कालावधीत जे काही खडक तयार झाले त्या खडकांमध्ये कुठेही आपल्याला जीवाश्म फारसे सापडत नाहीत. कारण ते एकतर एकपेशीय सजीव होते, अपृष्ठवंशीय होते. त्यामुळे त्यांचं ते टिकून राहण्याची, फॉसिल म्हणून त्यांचं प्रिझर्वेशन होण्याची शक्यता खूपच कमी होती. आणि पृथ्वी त्यावेळेला अजून अस्थिर होती. अजूनही तितकं जीवसृष्टी अस्तित्वात येण्या इतकं पृथ्वीचं वातावरण अनुकूल झालेलं नव्हतं. त्यामुळं कुठेही आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला कुठेही फॉसिल रेकॉर्ड किंवा जीवाश्म सापडत नाहीत. आणि हा इव्हॉन इथं संपला. त्याच्यानंतर साधारणपणे 550 दशलक्ष वर्षापूर्वी फॅनेरोझोईक हा दुसरा इव्हॉन सुरू झाला. याला म्हणतात फॅनेरोझोईक. म्हणजेच ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सजीव अस्तित्वात आले, ते उत्क्रांत झाले. काही त्यातले बरेचसे नामशेषही झाले आणि वेगवेगळ्या कालखंडावर त्यांनी आपला ठसा उमटवला. आणि त्याच्यामध्ये या 3 इराज आहेत. पहिले आहे पॅलिओझोईक, नंतरचे आहे मेसोझोईक आणि तिसरी आहे सिनोझोईक. तर इथं आपण बघू शकतो ही पॅलिओझोईक सुरू झाली इथं कॅम्ब्रियन पिरियडमध्ये. तर पहिले माशांच्या ज्या प्रजाती आहेत, सुरुवातीला मासे पहिल्यांदा अस्तित्वात आले. आणि फर्स्ट कॉर्डेट्स म्हणजेच पाठीचा कणा असणारे किंवा पृष्ठवंशीय प्राणी या कालखंडात पहिल्यांदा अस्तित्वात आले. ह्याला म्हणतात कॅम्ब्रियन. त्याच्यानंतर ऑर्डोविसियन हा दुसरा, या पॅलिओझोईकमधला दुसरा पिरियड सुरू झाला ऑर्डोविसियन. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्राणी अस्तित्वात आले वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यानंतर हा तुलनेने लहान कालखंड दिसतो आपल्याला, सैलुरियन नावाचा हा पिरियड आहे. तर इथं पहिल्यांदा व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे शिरा असणारे असे पद्धतीच्या वनस्पती इथं पहिल्यांदा अस्तित्वात आलेल्या दिसतात. त्याच्यानंतर देवोनियन हा पुढचा पिरियड सुरू झाला. ह्याच्यामध्ये पहिले ॲम्फिबियन्स म्हणजेच उभयचर प्राणी अस्तित्वात आले. आणि फिश म्हणजेच माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती तयार झाल्या. म्हणजे थोडी उत्क्रांती झाली माशांच्या प्रजातींमध्ये. त्यानंतरचा पिरियड आहे कार्बोनिफेरस.
ही इरा तीच आहे पॅलिओझोईक. त्यातला हा 5वा पिरियड कार्बोनिफेरस. ह्याच्यामध्ये पहिले रेप्टाईल्स म्हणजे सरीसृप प्रकारचे प्राणी अस्तित्वात आले. वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती किंवा वृक्ष तयार झाले आणि सीड फर्न्स म्हणजे फर्न आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, नेफ्रोलेपिस, नेचे वगैरे सारख्या वनस्पती ज्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये बिया असणाऱ्या अशा प्रकारच्या टेरिडोफाइट्स म्हणतो अशा प्रकारच्या वनस्पती अस्तित्वात आल्या. त्यानंतर ह्यातला शेवटचा पिरियड आहे या इरामधला म्हणजे पॅलिओझोईकमधला, तो आहे पर्मियन. इथं खूप मोठ्या प्रमाणावर विनाशकारी घटना घडल्या आणि बरेचसे सजीव आत्तापर्यंत जे अस्तित्वात आले होते त्यातल्या बऱ्याचशा प्रजाती या मेजर एक्सटिंक्शन म्हणतो म्हणजे प्रलयकारी विनाश झाला त्यांचा. फक्त सरीसृप वर्ग जो होता त्यांचं मात्र इथं उत्क्रांती झालेली दिसते. त्यांचं डायव्हर्सिफिकेशन होऊन अनेक वेगवेगळ्या प्रजाती सरीसृपांच्या अस्तित्वात आल्या आणि इथं ही याबरोबर ही पॅलिओझोईक इरा संपलेली आहे. पॅलिओझोईक म्हणजेच प्रायमरी किंवा पहिल्यांदा तयार झालेली. त्याच्यानंतर दुसरी सेकंडरी मेसोझोईक ही इरा सुरू झाली. त्यातला पहिला पिरियड होता ट्रायासिक. तर ट्रायासिकमध्ये पहिले सस्तन प्राणी अस्तित्वात आले. 250 दशलक्ष वर्षांपूर्वी पहिले सस्तन जीव अस्तित्वात आले. डायनासोर्स सगळ्यांना माहीत आहेत आपल्याला आणि ते लोकप्रिय पण आहेत खूप. तर ते डायनासोर्स पण याच कालावधीत पहिल्यांदा अस्तित्वात आले. त्याच्यानंतर ट्रायासिक हा पिरियड संपल्यानंतर पुढचा पिरियड मेसोझोईकमधला सुरू झाला ज्युरॅसिक. ते ज्युरॅसिकबद्दल मला वाटत नाही की फार काही बोललं पाहिजे. ज्युरॅसिक पार्क, ज्युरॅसिक वर्ल्ड यासारख्या चित्रपटांनी ते काम आधीच केलेलं आहे. तर हा कालावधी जो आहे तो डायनासॉर्सचा कालावधी म्हणून ओळखला जातो. डायनासॉर्सचे खूप मोठ्या प्रमाणात उत्क्रांती या कालावधीत झालेली आहे आणि उडणारे, शाकाहारी, मांसाहारी, लहान मोठे असे अनेक प्रकारचे डायनासॉर्स या कालावधीत अस्तित्वात आले आणि पूर्ण पृथ्वी तलावर त्यांचं राज्य होतं असं म्हटलं तर काय हरकत नाही. याच कालावधीत पहिला पक्षी पण अस्तित्वात आला. पहिले पक्षी काही त्यांच्या प्रजाती याच कालावधीत तयार झाल्या. इथं हा ज्युरॅसिक पिरियड संपला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक विनाशकारी घटना काळाला पृथ्वीला सामोरं जावं लागलं. तो पिरियड आहे क्रिटेशियस. तर क्रिटेशियसमध्ये काय झालं तर पहिल्यांदा काही सपुष्प वनस्पती अस्तित्वात आल्या. त्याच्यानंतर फर्स्ट प्रायमेट्स म्हणजेच आपले पूर्वज ज्यांच्यापासून आजचा आधुनिक मानव होमोसॅपियन तयार झालेला आहे ते मानवाचे पूर्वज अस्तित्वात आले. आणि सगळ्यात महत्त्वाची घटना ही घडली की डायनासोर जे होते ते सगळेच्या सगळे डायनासोर अख्ख्या पृथ्वीवर ज्यांचं राज्य होतं ते सगळेच्या सगळे डायनासोर या कालावधीत नष्ट होऊन गेले. त्याचं एक कारण असं की याच कालावधीत 65 मिलियन इयर्स ॲगो म्हणजेच 6.5 कोटी वर्षांपूर्वी लावाचं इरप्शन, व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजेच लावा मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर यायला सुरुवात झालेली होती. आणि तो लावा इतक्या मोठ्या प्रमाणात येत होता 43 लाख वर्ष इतक्या कालावधीपर्यंत व्होल्कॅनिक इरप्शन होत होतं, लावा पृथ्वीवर येत होता आणि त्याच्यामुळं हवामानात प्रचंड प्रमाणात बदल झाले. आणि जी कॉनिफेरस जे होते, कॉनिफर्स म्हणजे जे नेच्यासारखे जे झाडं होते टेरिडोफाइट्स ज्यांच्यावर शाकाहारी डायनासोर आपला उदरनिर्वाह करायचे, तर ती जंगलं नष्ट झाली आणि त्या जंगलं नष्ट झाल्यामुळं बरेचसे डायनासोर आणि त्यांच्यावर विसंबून असणारे मांसाहारी डायनासोर असे हळूहळू करत पूर्णपणे या कालावधीत नामशेष झाले. इथं ही मेसोझोईक इरा संपलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं टर्शरी किंवा सिनोझोईक ही तिसरी इरा सुरू झाली. इथं आता झालेलं आहे सस्तन प्राण्यांना डायनासोर असेपर्यंत फारसं ते उत्क्रांत होऊ शकले नाहीत, त्यांना फारसा स्कोप मिळाला नाही तोपर्यंत उत्क्रांत व्हायला. पण इथं डायनासोर्स नामशेष झाल्यानंतर सिनोझोईक इरा सुरू झाल्यानंतर टर्शरी पिरियडमध्ये सस्तन प्राण्यांची उत्क्रांती मोठ्या प्रमाणावर झाली. आज आपण बघतो की सगळ्यात डॉमिनेटिंग स्पीसीज कुठली आहे तर ती सस्तन प्राणी हीच आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पिरियड या इरामधला क्वार्टरनरी, ज्याला आपण रिसेंट पिरियड म्हणतो, ह्याच्यामध्ये मानव अस्तित्वात आला आणि त्याचं इव्होल्युशन झालं आणि बरेचसे सस्तन प्राणी म्हणजे हत्ती असेल, घोडा असेल, या बरेचसे सस्तन प्राणी जे आज आपल्याला दिसतात ते ह्या अगदी अलीकडच्या काळात ते अस्तित्वात आले, त्यांची उत्क्रांती झाली आणि आज आपल्याला ते आजच्या स्वरूपात दिसत आहेत. तर इथं पूर्ण पृथ्वीचा इतिहास लक्षात घेतला तर आपल्याला सस्तन प्राण्यांचा इतिहास किती अलीकडचा आहे हे लक्षात येईल.
मगाशी म्हटल्यासारखं जोड्या लावा, जोड्या जुळवा किंवा मॅच द पेअर्स ह्या जोड्या आहेत ज्या आपण आत्ता बघितल्या टाईम स्केलमध्ये. क्रोनॉलॉजिकल युनिट म्हणजेच कालमापनाचं परिमाण आणि लिथो युनिट म्हणजेच रॉक युनिट. लिथो म्हणजेच रॉक हे युनिट म्हणजे एका ठराविक कालखंडात जेवढे काही खडक तयार झाले त्यांचं आपण समन्वय इथं साधलेला आहे किंवा दाखवलेला आहे. तर इऑन सगळ्यात मोठं युनिट मगाशी आपण बघितलं. त्या एका पूर्ण इऑनमध्ये समजा 1 वर्ष एवढा कालावधी असेल इऑनचा, आपल्या माहितीसाठी आपण असं गृहीत धरू की इऑन म्हणजे 1 वर्षाचा काळ आहे. तर त्या 1 वर्षात जेवढे काही खडक पृथ्वीवर पूर्ण पृथ्वीवर तयार झाले त्यांना म्हणतात इऑन थेंब. इरा म्हणजे समजा 6 महिन्याचा काळ आहे, तर 6 महिन्यात जेवढे काही खडक तयार झाले त्या सगळ्यांना म्हणतात ग्रुप. पिरियड म्हणजे समजा 3 महिन्याचा काळ आहे, तर या 3 महिन्याच्या काळात जेवढे खडक तयार झाले त्यांना म्हणतात सिस्टेम. एपोक म्हणजे समजा 1 महिना असेल तर 1 महिन्यात जेवढे काही रॉक फॉर्मेशन्स तयार झाली त्याला म्हणतात सिरीज. आणि एज हे सगळ्यात छोटं युनिट आहे. एका एज म्हणजे समजा 1 दिवस असेल तर एका दिवसात जे काही रॉक्स तयार झाले असतील त्याला म्हणतात स्टेज. मराठीत इऑनला अद्याप नामकरण इऑनचं झालेलं नाही. इराला म्हणतात महाकल्प, पिरियडला म्हणतात कल्प, एपोकला म्हणतात उपकल्प आणि एजला म्हणतात युग. युगे 28 विटेवर उभा. तर ते युग म्हणजे हा सगळ्या पृथ्वीचा कालखंड विचारात घेतला तर तो किती छोटा कालखंड आहे हे आपल्या ह्याच्यावरून लक्षात येईल. आता हे जे फॅनरोझोइक इऑन म्हणजे फुल ऑफ लाईफ हा जो इऑन आहे ह्या 3 ह्याच्यामध्ये कालखंडात त्याचं आपण विभाजन केलेलं आहे. मगाशी आपण हे बघितलेत. पॅलिओझोइक ज्याच्यामध्ये ओल्ड लाईफ म्हणजे सगळ्यात सुरुवातीचे प्राणी सृष्टी अस्तित्वात आली. मेसोझोइक म्हणजे मिडल लाईफ मधल्या काळातले जीवसृष्टी. आणि सिनोझोइक म्हणजे अगदी अलीकडच्या काळातली जसं आपण बघितलं म्हणजे होमोसॅपियन किंवा त्याचे वंशज त्याचे पूर्वज आणि बाकीचे हत्ती घोडे वगैरे यासारखे प्राणी सस्तन प्राणी सगळे हे या कालखंडात अस्तित्वात आलेले आहेत. हे पण आपण बघितलेलं आहे की कुठल्या कालावधीत अस्तित्वात आलेल्या खडकांच्या समूहाला काय म्हणतात. आता ह्याचा अर्थ फक्त आपण समजून घेऊ. हेडन इऑन असं ज्याला आपण म्हणतो, हेडन हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे बिनिथ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या खाली किंवा सरफेसच्या खाली. आणि अर्थातच ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जीवाश्म सापडत नाहीत. हेडन म्हणजे लपलेला असा त्याचा एक अर्थ आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रोटोझोइक म्हणजेच अर्ली लाईफ. प्रोटोझोइक म्हणजेच अर्ली लाईफ म्हणजे ज्या वेळेला युनिसेल्युलर किंवा एकपेशीय सजीव अस्तित्वात आले त्यावेळेचा हा कालावधी आहे. आणि ह्या दोन्हीचा मिळून प्रीकॅम्ब्रियन इऑन बनतो किंवा सुपर इऑन बनतो. आणि त्याच्यानंतरचा आहे फॅनेरोझोइक. इट मीन्स फुल ऑफ लाईफ म्हणजे खूप जीवसृष्टी जी आहे की आज आपल्याला जे दिसते ती अस्तित्वात आली या 550 दशलक्ष वर्षापूर्वी फॅनेरोझोइक इऑनमध्ये. पण पहिली सुरुवात जी झाली ती पहिलं एक समुद्री प्राण्याचं इनव्हर्टिब्रेट म्हणजे अपृष्ठवंशीय प्राण्याचं जीवाश्म सापडलं होतं आणि तिथून अनेक जीवाश्म अनेक प्राण्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची सापडायला सुरुवात झाली. त्यामुळे फुल ऑफ लाईफ असा हा कालखंड म्हणजेच फॅनेरोझोइक इऑन. आता ह्याचं कालावधी किती आहे सर्वसाधारणपणे ते आपण बघूया. हे अप्रॉक्सिमेट आहे. पॅलिओझोइक इरा पूर्ण पॅलिओझोइक इरा म्हणजेच प्रायमरी किंवा प्राथमिक जो कालखंड आहे तो 289 दशलक्ष वर्ष इतका आहे. त्याची विभागणी आपण केलेली आहे 6 पिरियड्समध्ये. त्यातला पहिला कॅम्ब्रियन त्याचा आहे कालावधी 56 मिलियन इयर्स म्हणजे 56 दशलक्ष वर्ष. ऑर्डोविसियन 42 मिलियन इयर्स. सैलुरियन 24 मिलियन इयर्स. देवोनियन 61 मिलियन इयर्स. कार्बोनिफेरस 60 मिलियन इयर्स. आणि पर्मियन म्हणजे शेवटचा जो कालखंड आहे तो 46 मिलियन इयर्स इतका होता. ही अर्थातच सगळ्यात मोठी इरा आहे हे आपल्याला लक्षात येईल ह्याच्यावरून. त्याच्यानंतर दुसरी इरा सुरू झाली सेकंडरी किंवा मेसोझोइक. त्याचा एकूण कालखंड आहे 120 दशलक्ष वर्ष. त्याच्यामध्ये 3 पिरियड आहेत ट्रायासिक, ज्युरॅसिक, क्रिटेसियस. ट्रायासिकचा कालावधी आहे ॲब्सोल्यूट एज आपण ज्याला म्हणतो तो, तर तो 30 मिलियन इयर्स आहे. त्याच्यानंतर ज्युरॅसिकचा आहे 40 मिलियन इयर्स आणि क्रिटॅसियसचा आहे 50 मिलियन इयर्स.
त्याच्यानंतर सिनोझोईक इरा म्हणजे तिसरी इरा अस्तित्वात आली. त्याचा फक्त कालावधी आहे 80 मिलियन इयर्स. त्याच्यामध्ये परत 3 पिरियड्स आहेत, पॅलिओजिन, निओजिन आणि क्वार्टरनरी. पॅलिओजिनमध्ये पुन्हा पिरियड्स आहेत, सब पिरियड्स आहेत. ते आहेत पॅलिओसिन 20 मिलियन इयर्स, इओसिन 20 मिलियन इयर्स, ऑलिगोसिन 16 मिलियन इयर्स. सॉरी, हे एपोक्स आहेत. त्याच्यानंतर निओजिनमध्ये 2 एपोक्स आहेत, मायोसिन आणि प्लायोसिन. त्यांचा कालखंड आहे 13 आणि 11 मिलियन इयर्स अनुक्रमे. म्हणजे मायोसिनचा आहे 13 आणि प्लायोसिनचा आहे 11. त्याला म्हणायचं एपोक म्हणजेच उपकल्प. आणि त्याच्यानंतरचा आपला अलीकडचा कालावधी म्हणजेच क्वार्टरनरी पिरियड, ह्याचं वय आहे फक्त 2.6 दशलक्ष वर्ष. आणि त्याचे परत 2 एपोक आहेत, प्लास्टोसिन आणि होलोसिन. हा होलोसिन म्हणजे ज्या कालखंडात आपण आता आहोत तो होलोसिन. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे याच वर्षी 2020 मध्ये ह्या प्रत्येक कालखंडाचं परत विभाजन झालेलं आहे. जे एज जे आपण म्हणतो त्याच्या परत स्टेजेस आहेत, वेगवेगळ्या स्टेजेस दाखवलेल्या आहेत. तर त्या आपण इथं बघितलेल्या नाही आहेत आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, कारण ते मग खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातं टाइम स्केल आणि समजायला ते खूप अवघड होतं. म्हणून त्या एज किंवा त्याच्या स्टेजेस ज्या आहेत त्या मी दाखवलेल्या नाही आहेत ह्याच्यामध्ये. पण आत्ता रिसेंटली म्हणजे ह्याच वर्षी मेघालयन स्टेज या होलोसिन एपोकमध्ये मेघालयन स्टेज ही इंटरनॅशनल कमिशन ऑन स्ट्रॅटिग्राफी नावाची जी संस्था आहे, जी ह्या टाइम स्केलवर काम करत असते, त्याच्यामध्ये अनेक बदल, मॉडिफिकेशन्स, ॲडिशन्स करत असते. तर मेघालयन स्टेज नावाची एक स्टेज ॲड केलेली आहे. कशावरून केलेली आहे तर मेघालय सगळ्यांना माहिती आहे, आपल्या भारतात एक राज्य आहे मेघालय नावाचं. तिथं एका गुहेत काही फॉसेल्स सापडलेत. त्या स्टॅलेक्टाईट सापडलेले आहे. स्टॅलेक्टाईट म्हणजे लाईमस्टोनचे डिपॉझिट असतात, लाईमस्टोनच्या गुहेत तयार होणारे. आणि त्या केववरून त्याला मेघालयन स्टेज असं नाव दिलेलं आहे. आणि साधारणपणे 4000 वर्षापूर्वी ही स्टेज म्हणजे तिचं वय साधारण 4000 वर्ष आहे. आता सिग्निफिकन्स, आता हे आपण एवढा वेळ बोललो की टाइम स्केल, पण ह्याचा उपयोग काय प्रत्यक्षात, ह्याचं ॲप्लिकेशन काय. तर त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते जिओलॉजिस्ट, पॅलेंटॉलॉजिस्ट, इतर अर्थ सायंटिस्ट आणि आर्किओलॉजिस्ट म्हणजे पुरातत्व विभागात काम करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत, हे सगळ्यांसाठी हे टाइम स्केल अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक घटनेचा मागोवा घेता येतो, त्याचं डेटिंग करता येतं. आणि रेडिओमेट्रिक डेटिंगमुळे तर आता ते काम खूपच सोपं झालेलं आहे. हे एक उदाहरण आहे की झिरकॉन नावाचा एक मिनरल असतो, म्हणजेच खनिज असतं. ते ओडिसामधल्या एका माईनमध्ये सापडलेलं आहे. तर त्याचं वय साधारण आहे 4240 दशलक्ष वर्ष. हे रेडिओमेट्रिक डेटिंगमुळे आपण काढू शकतो, शक्य झालेलं आहे आपल्याला. म्हणजे सगळ्यात ओल्डेस्ट मिनरल असं आपण त्याला म्हणू शकतो. आता इथं हे वेगवेगळे खंड दाखवलेले आहेत, कॉन्टिनेंट्स ज्याला म्हणतो आपण किंवा खंड, उपखंड, ते दाखवलेले आहेत. आणि वेगवेगळ्या कालावधीत जिओलॉजिकल टाइम स्केलनुसार त्यात कसे कसे बदल झालेत ते दाखवलेलं आहे. तर इथं आपण बघू शकतो की इथं टेथिस ओशन दिसतोय आपल्याला, म्हणजे टेथिस नावाचा समुद्र. आज जिथं हिमालय आहे तिथं पूर्वी टेथिस नावाचा एक समुद्र होता, ते या कालावधीत दिसते. इथं लेट ज्युरॅसिक टू अर्ली क्रिटेसियस हे आपल्याला दिसते. इथं कुठेही डेक्कन ट्रॅप आपल्याला दिसत नाही आहेत. त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर 6.5 कोटी वर्षापूर्वी इथं क्रिटेसियस टू लेट क्रिटेसियस टू टर्शरी इथं डेक्कन ट्रॅप अस्तित्वात आलेले दिसत आहेत आपल्याला. इथं बाकीचे पण बदल झालेले बघू शकतो आपण. त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर अर्ली इओसिन म्हणजे 50 दशलक्ष वर्षापूर्वी हे डेक्कन ट्रॅप बघा इथं कुठं होते आणि आता इथं कुठं गेलेले आहेत ते, म्हणजेच हे राजमहाल ट्रॅप आहेत, हे बेंगाल बेसिन आहे. आणि आत्ता 30 दशलक्ष वर्षापूर्वी आजची पोझिशन ही अशी आहे. आपल्याला माहीत आहे की 30 कोटी वर्षापूर्वी पॅन्जिया नावाचा एक मोठा महाप्रचंड खंड अस्तित्वात होता. आणि जो भारतीय भूभाग आहे आजचा, इंडियन प्लेट ज्याला म्हणतो आपण, तर त्यावेळेला दक्षिण गोलार्धात होता. आज आपण उत्तर गोलार्धात आहोत, पण आपण जिओलॉजिकल पासमध्ये आपण होतो दक्षिण गोलार्धात. आणि तो हळूहळू उत्तरेला सरकत गेला आणि आज त्याचं स्थान जे आहे ते उत्तर गोलार्धात आहे.
आणि अजूनसुद्धा इंडियन प्लेट जी आहे ती उत्तरेकडं हळूहळू दरवर्षी 2 सेंटीमीटर इतकी सरकत आहे. त्यामुळं पुढं जाऊन आणखीन आज जी पोझिशन आहे ती पुढे जाऊन राहणार नाहीये. त्यामुळे टाइम स्केल त्यावेळेचं अजून वेगळं दिसेल. फक्त ते बघायला आपण अस्तित्वात नसू त्यावेळेला. आता हे एका घड्याळाच्या स्वरूपात रिप्रेझेंट केलेलं आहे हे टाइम स्केल. आपण बघू शकतो इथं 24 तास दाखवलेले आहेत. तर इथं साधारण 1 वाजता म्हणजे सकाळचे 1 वाजता AM पृथ्वी अस्तित्वात आली. त्याचा कालावधी आपण बघितलाय 4.6 बिलियन इयर्स. त्याच्यानंतर हळूहळू ती थंड होत गेली आणि ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया झालेल्या त्या अतिशय संथ गतीने झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर जिओलॉजिकल टाइम जो आहे तो भरपूर टाइम लॅप्स झालेला आहे किंवा गेलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला बघता येईल की हळूहळू खडक वगैरे तयार झाले, भूकवच तयार झालं. त्याच्यानंतर काही बुरशीवर्गीय वनस्पती अस्तित्वात आल्या. तोपर्यंत साधारण 8 वाजलेले होते सकाळचे. त्याच्यानंतर मासे अस्तित्वात आले. पहिल्यांदा माशांची प्रजाती अस्तित्वात आल्या. साधारण 10 वाजलेले दिसत आहेत आपल्याला इथं. त्याचा कालावधी आहे 600 मिलियन इयर्स अगो, म्हणजेच 600 दशलक्ष वर्षापूर्वी मासे अस्तित्वात आले. त्याच्यानंतर इथं काही मोठे प्लांट्स किंवा वनस्पती आणि झाडं अस्तित्वात आली 550 दशलक्ष वर्षापूर्वी. त्याच्यानंतर इथं दिसतं आपल्याला द डायनासोर एज 350 दशलक्ष वर्षापूर्वी, म्हणजे इथं साधारण दुपारचे 2 वाजलेले दिसतात आपल्याला. त्यानंतर त्यांची उत्क्रांती होत 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 गेली आणि 65 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे 6.5 कोटी वर्षापूर्वी हे डायनासोर सगळे नष्ट होऊन गेले. म्हणजे साधारण रात्रीचे 8 वाजलेले दिसतात आपल्याला. आणि ह्याच वेळेला म्हणजेच 8 वाजता, रात्रीच्या 8 वाजता आपला डेक्कन ट्रॅप जो आहे किंवा दख्खनचं जे पठार आहे जिथं आपण आज राहतो ते अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे पृथ्वीचं पूर्ण वय लक्षात घेतलं तर आपण किती अलीकडच्या काळात अस्तित्वात आलो किंवा आपला भूभाग सुद्धा आहे तो किती अलीकडचा आहे. 6.5 कोटी वर्ष म्हणजे काहीच नाही, इतका अलीकडं हा भूभाग अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर इथं दिसतंय आपल्याला हे प्रायमेट्स वगैरे म्हणजे आपले पूर्वज. हे इथं हत्ती दिसतोय आपल्याला. उली मॅमोथ होते पूर्वी, त्यानंतर त्यांचं इव्होल्युशन होत होत आजचा हत्ती तयार झाला. हे काही सस्तन प्राणी दिसत आहेत. आणि इथं साधारणपणे ज्या वेळेला पूर्ण 24 तास संपतात त्यावेळेला काही सेकंद आधी फक्त आजचा मानव मॉडर्न मॅन होमोसॅपियन अस्तित्वात आलाय. म्हणजे फक्त काही सेकंद इतकंच आपलं अस्तित्व आहे या पृथ्वीवरचं. म्हणजे पूर्ण 24 तासांचा आपण विचार केला तर फक्त काही सेकंद इतकंच आपलं अस्तित्व आहे. पण तरी सुद्धा आज आपण सगळी पृथ्वी व्यापून टाकलेली आहे तेवढ्या काही सेकंदातच. या घड्याळावरून मला वाटतं ही संकल्पना पुरेशी स्पष्ट झालेली असेल. आता मगाशी आपण म्हटलं तसं आपण काही विनाशकारी घटनांबद्दल बोललो किंवा मास एक्सटेन्शन असं त्याला म्हणतात. तर हे मास एक्सटेन्शनचं एक वेगळं महत्त्व आहे, कारण त्यांनी ती मास एक्सटेन्शन जे आहेत ती बाउंड्री म्हणून काम करतात 2 पिरियडची. म्हणजे आता क्रिटेसियस आणि पॅलिओजन पिरियड. तर आपण बघितलं की क्रिटेसियसमध्ये डायनॉसॉर सगळे विनाश पावले, विलुप्त झाले. आणि त्याच्या आधी पर्मियनमध्ये पण असं झालेलं होतं. म्हणजे एक इरा संपून दुसरी इरा सुरू होताना असं मोठ्या प्रमाणात विनाशकारी घटना किंवा मास एक्सटेन्शन घडलेलं आहे. आणि बाउंड्री म्हणजे एक इरा संपून दुसरं इरा सुरू होण्याची खूण म्हणून या घटनेकडे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला कालमापनाबद्दल बोलत असतो त्यावेळेला आपण अर्ली, मिड आणि लेट अशा काही संज्ञांचा वापर करत असतो. म्हणजे टाइम पिरियड डिनोट करण्यासाठी. म्हणजे अर्ली फॉर एक्झाम्पल ज्युरॅसिक, आता आपल्याला माहिती आहे म्हणून आपण तेच उदाहरण घेऊ की अर्ली ज्युरॅसिक, मिड ज्युरॅसिक, लेट ज्युरॅसिक असं आपण म्हणत असतो. म्हणजेच आपण ज्युरॅसिकमधला आधीचा काळ, मधला काळ आणि नंतरचा काळ म्हणजे ज्युरॅसिक इरा संतानाचा काळ असं आपण दर्शवत असतो. आणि ज्याला आपण लोअर, मिडल किंवा अपर स्टेज म्हणत असतो त्यावेळेला किंवा सिरीज म्हणत असतो त्यावेळेला आपण या अर्ली पिरियडमध्ये तयार झालेले रॉक्स म्हणजे लोअर स्टेज, मिडमध्ये तयार झालेले म्हणजे मिडल स्टेज आणि इरा पिरियड संपताना तयार झालेले म्हणजे अपर स्टेज असं आपण डिनोट करत असतो या पद्धतीने.
आणि अगदी अलीकडे म्हणजेच एक 20 वर्षापूर्वी 2000 साली अँथ्रोपोसिन नावाची एक संज्ञा पॉल क्रुडझन आणि युजेन स्टॉर्मर यांनी वापरलेली आहे. हे यासाठी वापरलेली आहे की माणूस काही सेकंदापूर्वी अस्तित्वात आला, पण आज मानवाने पूर्ण पृथ्वी पादाक्रांत केलेली आहे आणि आपला एक ठसा उमटवलेला आहे पूर्ण ह्याच्यावर. तो ठसा दाखवण्यासाठी म्हणून अँथ्रोपोसिन ही संज्ञा या शास्त्रज्ञांनी 2000 साली वापरलेली आहे. कशासाठी? तर जो करंट एपोक आहे म्हणजे होलोसिन, त्याच्यासाठीच तो अँथ्रोपोसिन हा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. त्यानंतर आपण आता हे जे शब्द आपण बरेच वेळा वापरलेत, तर आपण त्याची उत्पत्ती कशी झाली हे थोडक्यात बघू. तर आपण आधीपासून बघत आलेलो, तर पहिलं जिओलॉजिकल टाइम स्केल सुद्धा ज्याने मांडलं तो होम्स हा जो होता, ऑर्थर होम्स, तो सुद्धा ब्रिटिश होता आणि ह्यातले बरेचसे जे भूवैज्ञानिक होते ते ब्रिटिश होते. त्याच्यामुळं त्यांनी बऱ्याच नावं जी दिली आहेत ती त्यांच्या देशातल्या एका विशिष्ट प्रांतांवरून किंवा एखाद्या जमाती प्रजातीवरून असे दिलेले आहेत. तर कॅम्ब्रियन जे आपण म्हणतो, तर वेल्स नावाचा एक प्रांत आहे इंग्लंडमध्ये, आपल्याला माहित आहे वेल्स. तर त्या वेल्सलाच कॅम्ब्रियन असंही म्हटलं जातं. क्लासिकल नेम फॉर वेल्स इज कॅम्ब्रियन. त्याच्यावरून त्या पिरियडला त्यांनी कॅम्ब्रियन असं नाव दिलं. त्यानंतर ऑर्डोविसियन आणि सैलुरियन हे पिरियड आहेत पॅलिओझोइकमधले. तर तिथं वेल्समध्ये राहणाऱ्या ज्या आदिम प्रजाती होत्या आदिमानवाच्या, त्यांची नावं होती ऑर्डोविसियन आणि सैलुरियन. त्याच्यावरून त्या पिरियड्सना त्यांनी ऑर्डोविसियन आणि सैलुरियन अशी नावं दिली. त्याच्यानंतर देवोनियन, डेवॉन नावाचं पण एक डेवॉनशायर ऐकलं असेल नाव तुम्ही. तर डेवॉन नावाचं पण एक प्रांत आहे इंग्लंडमध्ये, त्याच्यावरून ते देवोनियन नाव आलं. कार्बोनिफेरस, तर कार्बोनिफेरस काळात काय झालं की खूप मोठ्या प्रमाणावर कोळशांचे साठे निर्माण झाले. आधीची जी जंगलं होती कॉनिफर्सची ती सगळी नष्ट झाली आणि ते वनस्पती गाडल्या जाऊन नंतर त्यांच्यापासून कोळशांचे साठे निर्माण झाले मोठ्या प्रमाणात. त्या कोळशांच्या साठ्यांवरून कार्बोनिफेरस असं नाव दिलेलं आहे ब्रिटिश जिओलॉजिस्टनी त्या पिरियडला. आणि रशियामध्ये पर्म नावाचं प्रांत आहे, त्याच्यावरून पर्मियन असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर्मन जिओलॉजिस्ट अल्बर्टी नावाचा होता. तर ट्रायासिक नाव कशावरून आलं, तर तिथं 3 प्रकारचे रॉक्स होते. रेड बेड होते, त्याच्यावरती चॉक होते आणि त्याच्यावरती ब्लॅक शेल होते. ट्रायास म्हणजे ट्रायड, 3 प्रकारचे रॉक. या 3 नावांवरून जर्मनी आणि नॉर्थ वेस्ट युरोपमध्ये ते सापडायचे डिपॉझिट्स. त्याच्यावरून त्यांनी त्या पिरियडला नाव दिलं ट्रायासिक. आता ज्युरॅसिक आपल्याला माहित आहे. तर लाईमस्टोन नावाचा एक सेडिमेंटरी म्हणजे स्तरित प्रकारचं खडक आहे. तर ह्याचे मोठ्या प्रमाणावर साठे जुरा माउंटनमध्ये सापडलेले होते आणि त्या जुरा माउंटनवरनं या अलेक्झांडरने त्या इराला नाव दिलं ज्युरॅसिक, त्या पिरियडला नाव दिलं ज्युरॅसिक. त्याच्यानंतर क्रिटॅसिस, क्रेटा मीन्स चॉक, क्रेटाचा अर्थ आहे चॉक. आणि हे चॉक डिपॉझिट भरपूर प्रमाणात सापडलेले होते पॅरिस बेसिनमध्ये, त्याच्यावरून त्या पिरियडला नाव दिलं गेलं क्रिटॅसियस. आता इतक्या वेळ आपण कालमापन, भूशास्त्रीय कालमापन, टाइम स्केल हे जे बोलतोय, तर आपण 2 टर्म्समध्ये त्याच्याबद्दल बोलत आहोत. एक आहे रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष कालमापन, त्यालाच क्रोनोस्टॅटिक असं म्हटलं जातं. आणि दुसरा आहे ॲब्सोल्यूट म्हणजेच क्रोनोमेट्रिक. म्हणजे क्रोनोस्टॅटिक म्हणजे काय, तर आपण मगाशी पाहिलं तसं ABCD असे थर तयार झाले असतील, तर सगळ्यात खालचा थर जो आहे तो सगळ्यात जुना आहे, त्याच्यावरचा जो आहे तो त्याच्यापेक्षा नवीन आहे किंवा लहान आहे वयाने, त्याच्याहून अजून लहान आहे, असं आपण बोलत असतो. आपण कुठेही हा 5 मिलियन इयर्सचा आहे किंवा 10चा आहे असं आपण कुठेही बोललेलो नाही. या पद्धतीला म्हणायचं रिलेटिव्ह किंवा सापेक्ष कालमापन. आणि ज्या वेळेला आपण एक्झॅक्ट वय सांगतो, त्याचं पूर्ण वय आपण सांगतो, म्हणजे आपण जसं सांगितलं डेक्कन ट्रॅपचं वय किती आहे, 65 मिलियन इयर्स, 6.5 कोटी वर्ष. हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण ॲब्सोल्यूट टाईमबद्दल बोलत असतो, म्हणजेच क्रोनोमेट्रिक डेटिंगबद्दल बोलत असतो. आणि हे रेडिओमेट्रिक डेटिंगच्या पद्धतीमुळे हे वय काढणं आपल्याला शक्य झालेलं आहे. आता हे डेटिंग मेथड्स काय काय आहेत आपण बघू. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याचा उपयोग केला स्ट्रॅटिग्राफीमध्ये. तर जिओलॉजिकल डेटिंग मेथड्स आहेत काही, तर त्यातले हे आपल्याला दिसते. पहिल्यांदा आपण बघितलं होतं की निकोलस स्टेनोनी जे तत्व मांडलं होतं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, तर ते अजूनही आपण काही ठिकाणी वापरू शकतो सापेक्ष कालमापनासाठी. तर ते इथं दाखवलेलं आहे. तर इथं आपल्याला दिसते की या एका पिरियडमध्ये इथं एक रॉकचं लेअर
किंवा एक स्तर तयार झालेला दिसतो. इथं ग्रीन कलरने तो दाखवलेला आहे. आता पुन्हा काही काळ गेला, हे लेक आहे, म्हणजे शक्यतो सेडिमेंटरी रॉक जे आहेत ते पाण्याच्या खाली तयार होतात. तर इथं लेकमध्ये तयार झालेला दिसतोय एक लेयर. त्याच्यानंतर पुन्हा काही कालावधी गेल्यानंतर इथं दुसरा लेयर त्याच्यावर तयार झालेला दिसतो. पुन्हा काही कालावधीनंतर तिसरा लेयर तयार झालेला दिसतो आणि इथं चौथा लेयर तयार झालेला आहे, पण तो हॉरिझॉन्टल तयार झालेला नाही आहे, त्यांना समांतर तयार झालेला नाही, तर तो त्यांना कट करून जाणारा अशा पद्धतीचं तयार झालेला आहे. तर ह्या वरच्या तीन ह्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल, प्रिन्सिपल ऑफ हॉरिझॉन्टल लेयर्स किंवा सुपरपोजिशन, आणि ह्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ क्रॉस कटिंग लेयर्स. हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन जसं आपण म्हणालो की एक लेयर तयार झाला, त्याच्यावरती दुसरा, त्याच्यावरती तिसरा, त्याच्यावरती चौथा, असं होत गेलं. कुठपर्यंत होत गेलं, जोपर्यंत भूगर्भात सतत हालचाली होत असतात, आपल्याला माहित आहे, त्यांना आपण टेक्टॉनिक मुवमेंट्स असं म्हणतो. तर ह्या टेक्टॉनिक मुवमेंट्समुळे जे वेगवेगळे खडक आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणार आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मेशन्स होत असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडत असतात, आणि ते तसेच्या तसे समांतर तयार होताना भलेही ते समांतर झाले असतील, पण ते तसेच्या तसे कायम समांतर राहत नाहीत. आणि ज्या वेळेला ते समांतर असतील त्यावेळेला आपण सांगू शकतो की सगळ्यात खालचा जो आहे तो सगळ्यात जुना लेयर आहे किंवा जुना स्तर आहे, त्याच्यावरचा आहे तो त्याच्यानंतर तयार झालेला आहे, किंवा यंग आहे, त्याच्यावरचा आहे तो त्याच्यापेक्षा नंतर तयार झालेला, आपण असं सांगू शकतो. पण आता आपण इथं बघितलं आधी की एक जो नंतरचा जो लेयर आहे किंवा एक स्तर आहे तो कसा झालाय, त्याने कट केलेला आहे आधीच्या 3 लेयर्सना, हे इथं आपल्याला दिसतंय. तर असं जर झालेलं असेल, हे कशामुळे होतं, तर टेक्टॉनिक मुवमेंट्समुळे जे काही डिस्टर्बन्स निर्माण होतो पृथ्वीच्या पृष्ठभागात, ज्या काही हालचाली घडतात त्याच्यामुळं असं होतं. तर ह्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ क्रॉस कटिंग रिलेशनशिप. तर ह्याच्यामधनं पण आपण सांगू शकतो की जो नंतर क्रॉस केलेला किंवा कट करून गेलेला जो लेयर आहे, तर तो या आधीच्या 3 लेयरपेक्षा नंतर तयार झालेला आहे, म्हणजे तो एजमध्ये काय यंगर आहे, आणि आधीचे 3 आहेत ते ओल्डर आहे. हे एक प्रिन्सिपल झालं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ फाउनल सक्सेशन, हे पण आपण कालमापनासाठी म्हणजे फॉसिल असेंब्लेज आपण वापरतो, जिथं आपल्याला हॉरिझॉन्टल किंवा क्रॉस कटिंग रिलेशनशिप एस्टॅब्लिश करता येत नाही, कारण सगळीकडेच काय लेयर्ड रॉक तयार झालेले असतील असं नाही. इग्नियस रॉक असतील तर ते लेयर्ड नसतात, मेटामॉर्फिक पण लेयर्ड नसतात, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रॉक लेयर्ड असतील असंही नाही, आणि प्रत्येक ठिकाणी क्रॉस कटिंग झाल्यावर आपल्याला त्याचं सहज संबंध जोडता येईल असंही नाही. तर अशा ठिकाणी सगळ्यात रिलायबल मेथड म्हणजे तिथं जे काय फॉसिल्स किंवा जीवाश्म सापडतात ते वापरून आपण त्यांचं रिलेटिव्ह एज म्हणजे सापेक्ष वय आपण सांगू शकतो. हे इथं दाखवलेलं आहे, हे फॉसिल असेंब्लेज. इथं हे ठराविक पद्धतीचे प्राणी त्या त्या काळात अस्तित्वात असणार आहे, आणि त्यानंतर ते मरून गेले आणि त्यांचं प्रिझर्वेशन झालं फॉसिल म्हणून. इथं दाखवलेलं आहे आपण, ह्यांचा कालावधी एवढा आहे. त्याच्यानंतर हे दुसरा असेंब्लेज, त्याचा कालावधी इथं आपण दाखवलेला, रेंज म्हणतो आपण त्याला. इथं तिसरा आहे तो इथं दाखवलेला आहे. आणि ही ठराविक जी फॉसिल्स आहेत याला म्हणायचं इंडेक्स फॉसिल. या इंडेक्स फॉसिलचं फक्त म्हणजे एका फॉसिलचा फक्त अभ्यास करून सुद्धा आपण साधारणपणे तो काळ आहे भूशास्त्रीय तो आपण सांगू शकतो, तो इथं दाखवलेला आहे, त्याला म्हणायचं रेंज. तर हे इंडेक्स फॉसिल म्हणजे काय, तर इंडेक्स फॉसिल म्हणजे असे काही सजीव आहेत की जे ठराविक काळापुरते अस्तित्वात होते, म्हणजे फार मोठं जिओलॉजिकल पिरियड, जिओलॉजिकली म्हणते मी, तर भूशास्त्रीय दृष्ट्या फार मोठ्या कालावधीत ते अस्तित्वात नव्हते. म्हणजे जसं डायनासॉरचं आपण बघितलं, एक ठराविक पिरियड डायनासॉर अस्तित्वात होते, पूर्ण म्हणजे पृथ्वी तयार झाल्यापासून ते आतापर्यंत डायनासॉर अस्तित्वात नाही आहेत, ठराविकच कालावधीत ते अस्तित्वात होते. तसेच इतरही अनेक प्रजाती आहेत ज्या ठराविक कालावधीपुरत्या अस्तित्वात होत्या, आणि एरिया वाईज म्हणजे भौगोलिकदृष्ट्या मात्र त्या अनेक प्रकारच्या भूप्रदेशात पसरलेल्या होत्या, की ज्यामुळं वेगवेगळ्या लांब लांबच्या दूरवरच्या भूप्रदेशात त्या पसरलेल्या होत्या आणि ठराविक कालावधीत अस्तित्वात होत्या. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की एक फॉसिल इथं सापडलं कोल्हापुरात आणि एक दुसरा समजा कर्नाटकात सापडलं, तर आपण असं म्हणू शकतो की आता इथं ज्या रॉकमध्ये सापडलं तो रॉक आणि कर्नाटकमध्ये ज्या रॉकमध्ये सापडलं तो रॉक हे एकाच वेळी तयार झालेले असू शकतील. ह्यालाच म्हणायचं कोरिलेशन. कसं केलं आपण, तर ह्या इंडेक्स फॉसिलचा अभ्यास करू. तर अशा तऱ्हेने आपण इंडेक्स फॉसिलचा उपयोग करून कालमापन करू शकतो. आणि जिथं एक म्हणजे इंडिव्हिज्युअल फॉसिल अवेलेबल नाही आहे किंवा
उपलब्ध होत नाही तिथं आपण हे फॉसिल असेंबली म्हणजे एकापेक्षा जास्त प्राण्यांची जीवाश्म यांचा एकत्रित अभ्यास करून पण असं कालमापन करू शकतो. हे इथं ट्रायलोबाइट दाखवलेलं आहे. वाईडली डिस्ट्रीब्युटेड मीन्स जॉग्राफिकली वाईडली डिस्ट्रीब्युटेड ऑर्गॅनिझम्स, पण जिओलॉजिकली शॉर्टर पिरियड. हे त्याची महत्त्वाची पूर्वअट आहे इंडेक्स फॉसिल म्हणण्यासाठी एखाद्या फॉसिलला. आता हा उली मॅमोथ दिसतोय, हा आपल्या आज जो हत्ती आहे तर उली मॅमोथ हा थोडा वेगळा होता त्याच्यापेक्षा, पण आजच्या हत्तीशी त्याचं साधर्म्य होतं आणि त्याच्या अंगावर असे ऊल म्हणजे मोठे लांब लांब केस होते, त्याचे सुळे पण खूप प्रचंड होते आणि त्याचं एक हे पिल्लू आहे त्याचं हे फॉसिल जसेचा तसं बर्फामध्ये प्रिझर्व झालं आणि बर्फात प्रिझर्व झाल्यामुळं ते जसंच्या तसं दिसते. अगदी काही फॉसिल जे आहेत तर त्यांनी काय खाल्लं होतं मृत्यूपूर्वी तर ती खाल्लेलं त्याच्या आतड्यात ते सुद्धा व्यवस्थित प्रिझर्व झालेलं आहे ते अन्नसुद्धा. आता न्यूमरिकल एज किंवा ॲब्सोल्यूट एज म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की अमुक एक खडक किंवा अमुक एक फॉसिल ह्याचं वय अमुक एक मिलियन इयर्स एवढं आहे. तर ही मेथड जी आहे त्याला म्हणायचं न्यूमरिकल एज ऑफ रॉक्स. ॲब्सोल्यूट डेटिंग, आणि ॲब्सोल्यूट डेटिंग आपण कसं करतो तर रेडिओमेट्रिक डेटिंग वापरून, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्स असतात वेगवेगळे, त्यांचं प्रमाण आपण तपासून हे रेडिओमेट्रिक डेटिंग करतो. कसं ते आपण बघूया. तर पहिली आणि सगळ्यांना माहीत असणारी पद्धत आहे कार्बन डेटिंग. आता आपल्याला माहीत आहे की कुठलंही मूलद्रव्य जे असतं त्याच्यामध्ये ठराविक प्रोटॉन, त्याच्या अणूमध्ये ठराविक प्रोटॉन्स आणि ठराविक न्यूट्रॉन्स असतात आणि त्याच्या कक्षेमध्ये ठराविक इलेक्ट्रॉन्स असतात. तर आता प्रोटॉन जे आहेत ते ठराविक असतात, पण न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या मात्र वेगवेगळी असू शकते. असे जर असेल एकाच मूलद्रव्याचे दोन अणू आहेत ज्याच्यामध्ये काय आहे प्रोटॉन्स कायम आहेत पण न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, अशी जर मूलद्रव्य असतील तर त्यांना काय म्हणतो आपण आयसोटोप्स किंवा समस्थानिक. आता कार्बनची अशी समस्थानिक आहेत. कार्बनमध्ये सर्वसामान्यपणे 6 प्रोटॉन असतात, पण न्यूट्रॉन जे आहेत ते 6, 7 किंवा 8 यापैकी कुठल्याही संख्येत असू शकतात. तर त्याच्यावरून त्याची 3 समस्थानिक तयार होतात. 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन त्याला म्हणतो आपण कार्बन 12, 6 प्रोटॉन 7 न्यूट्रॉन कार्बन 13 आणि 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन कार्बन 14. आता ह्यातला जो आहे हा कार्बन 14 जो आहे हा काय आहे रेडिओ ॲक्टिव्ह आहे, म्हणजे किरणोत्सर्गी आहे. ह्याच्यामधनं किरणोत्सर्ग होत राहतो, म्हणजे ह्याचं प्रमाण आपण अभ्यासून एखाद्या खडकाचं किंवा एखाद्या फॉसिलचं वय आपण काढू शकतो. तर हे जे आहे आता ह्या कार्बन 14 जो आहे किरणोत्सर्ग होऊन होऊन त्याच्यानंतर जे तयार होणारा मूलद्रव्य आहे तो आहे नायट्रोजन 14. म्हणजे ह्या कार्बन 14ला आपण म्हणतो पेरेंट आयसोटोप आणि नायट्रोजन 14ला आपण म्हणतो डॉटर आयसोटोप. हे इथं दाखवलेलं आहे. 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन्स दिसतात, त्याच्यानंतर 6 प्रोटॉन 7 न्यूट्रॉन कार्बन 12 झाला हा कार्बन 13. कार्बन 14मध्ये 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन्स आहेत आणि इथून दिसतं आपल्याला रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्ग होत राहतो आणि रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजेच हे जे कार्बन 14 आहे ह्याचं प्रमाण या किरणोत्सर्गामुळं सारखं कमी कमी होत जातं आणि नायट्रोजन 14 तयार होत राहतो त्याचं वाढत राहतं. कधीपर्यंत असं होत राहतं जोपर्यंत कार्बन 14चा साठा पूर्णपणे संपुष्टात येत नाही तोपर्यंत. इथं आपल्याला दिसते या चार्ट या ग्राफमध्ये, तर इथं पर्सेंटेज दाखवलेलं आहे 100% होता सुरुवातीला कार्बन 14 आणि त्याचं रूपांतर कशात झालंय नायट्रोजन 14मध्ये आणि इथं नंबर ऑफ हाफ लाईव्ह म्हणजे किती वर्ष लागली ते व्हायला हे दाखवलेलं आहे. तर इथं 100% होता, हे 50 झालं, 50 म्हणजेच हा हाफ लाईफ पिरियड म्हणजे निम्म झालं त्याचं प्रमाण. त्याच्यानंतर इथं 25% झाला, परत निम्मा झाला, पुन्हा 12.5% झाला, निम्मा झाला, त्यानंतर 6.25 3.125 असं निम्मा निम्मा होत गेला आणि इथं जो आहे हा एक ठराविक काळ त्याच्या निम्मा होण्यासाठी लागलेला आहे. हा काळ आपण मोजून त्याचं कालमापन करू शकतो. आता लाकूड असेल किंवा हाडं असतील किंवा शेल्स असतील तर ह्याच्यामध्ये हा ऑर्गॅनिक मॅटरमध्ये म्हणजे थोडक्यात किंवा काही रॉक्समध्ये हा कार्बन 14 हा प्रेझेंट असतो आणि त्याचं प्रमाण मोजून म्हणजे
कार्बन 14 किती आहे आणि नायट्रोजन 14 किती, या दोन्हीचं प्रमाण आपण मोजून आपण हाफ लाईफ, आपल्याला माहिती आहे हाफ लाईफ किती असेल, तर त्याच्यावरून आपण वय त्याचं काढू शकतो. आणि हे वय काढू शकतो. आणि इथं आपण बघितलं की हा जो कालावधी आहे हे 100 पासून 50 होण्याचा, हा एक ठराविक कालावधी आहे, ह्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे घड्याळ जसं 1 तास पूर्ण होण्यासाठी 60 मिनिटं ही जावीच लागतात, रिदम आहे त्याच्यामध्ये. 60 मिनिटं पूर्ण होण्याच्या आधी 1 तास कधी पूर्ण होणार नाही. त्या पद्धतीनेच हे मूलद्रव्य निम्म होण्यासाठी तो ठराविक काळ त्याला लागणारच आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यामुळं आपण ह्याच्यावरून कालमापन निश्चितपणे करू शकतो. तर आता हे हाफ लाईफ म्हणजे काय, तर अर्ध आयुष्यकाल म्हणतो ह्याला आपण. अर्ध आयुष्यकाल म्हणजे 100 ग्रॅम असेल समजा, तर त्याचं 50 ग्रॅम व्हायला जेवढा काही कालावधी लागतो, आणि हा प्रत्येक मूलद्रव्यासाठी वेगवेगळा आहे. म्हणजे कार्बनसाठी वेगळा आहे, पोटॅशियमसाठी वेगळा आहे, असं प्रत्येक मूलद्रव्यासाठी, युरॅनियमसाठी वेगळा आहे. तर तू त्याचा ठराविक हाफ लाईफ पिरियड किंवा अर्ध आयुष्यकाल असतो. तर आता आपण हे कार्बनच्या बाबतीत बघूया. ह्याला रेडिओमेट्रिक क्लॉक म्हणतात. म्हणजे 100 वरून 50ला यायला, म्हणजे निम्मा व्हायला त्याला जेवढा काय वेळ लागतो त्याला रेडिओमेट्रिक क्लॉक म्हणतात. तर आता इथं हे आपण बघूया, तर तो किती आहे ह्याच्यामध्ये, कार्बनमध्ये 5730 वर्ष इतका आहे. म्हणजे समजा 10 ग्रॅम कार्बन असेल, 14C असेल, तर त्याचं 5 ग्रॅम व्हायला किती कालावधी लागतोय, 5730 वर्ष. म्हणजे आपण जर मोजलं आणि आपल्याला जर 5-5 ग्रॅम दोन्ही आढळून आले, तर आपण काय सांगू शकतो, त्या रॉकचं वय किती असेल, 5730 वर्ष इतकं. म्हणजे हा एक हाफ लाईफ झाला. आता 5 ग्रॅम पासून काय होतं, पुन्हा 2.5 ग्रॅम व्हायला पुन्हा दुसरा अर्धा आयुष्यकाल जावा लागतो. म्हणजे तो किती होतो, म्हणजे आता समजा कार्बन 14चं प्रमाण 2.5 ग्रॅम आहे आणि नायट्रोजन 14चं 7.5 ग्रॅम आहे. तर याचा अर्थ काय की दुसरा अर्धा आयुष्यकाल संपलेला आहे आणि किती वर्ष झालेली असली पाहिजेत, 11,460 वर्ष. अशा प्रकारे 70,000 वर्षापर्यंत आपण कालमापन या पद्धतीने करू शकतो. पण आता एखादा रॉक किंवा एखादा फॉसिल जर ह्याच्यापेक्षाही जुना असेल, तर मात्र ही पद्धत आपल्याला तितकीशी प्रभावीपणे वापरता येत नाही, कारण ह्या कार्बनचं प्रमाण मोजण्या इतपत राहत नाही, ते कमी कमी होत जातं. म्हणून आपल्याला त्यावेळेला पोटॅशियम आर्गॉन मेथड किंवा इतर काही पद्धती आहेत त्या वापराव्या लागतात. इथं त्या तुलनात्मक त्यांचा एक चार्ट दाखवलेला आहे की इथं कुठली पद्धत किती कालावधीसाठी आपण वापरू शकतो. तर रेडिओ कार्बन हे आपण आता बघितलं 1 ते 70,000 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर पोटॅशियम आर्गॉन 1,000 पासून बिलियन्स ऑफ इयर्सपर्यंत. युरॅनियमपासून लेड तयार होतं, रेडिओ ॲक्टिव्ह डिके होऊन युरॅनियमचं, ही पण अनेक कोटी वर्षापर्यंत आपण वापरू शकतो. अशा पद्धतीचे या वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण कालमापन करू शकतो. आता ही एक पद्धत आहे पॅलिओमॅग्नेटिझम, म्हणजे प्राचीन चुंबकत्व, त्याचा अभ्यास. पॅलिओ म्हणजे एन्सियंट किंवा प्राचीन, आणि चुंबकत्व म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी जी आहे ती एक मोठा चुंबक आहे, प्रभावशाली चुंबक आहे. आणि ह्या पृथ्वीच्या भोवती चुंबकीय क्षेत्र आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचे पोल्स आहेत दोन, एक उत्तर ध्रुव आहे, एक दक्षिण ध्रुव आहे. आणि त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक पोल्स. म्हणजे आपले जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक जे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत ते वेगळे, आणि भूचुंबकीय जे आहेत ते वेगळे. हे इथे दाखवलेलं आहे. ही पृथ्वी आहे, त्याच्या भोवती आपल्याला दिसते की चुंबकीय क्षेत्र कसं निर्माण झालेलं आहे, आणि त्याचे उत्तर आणि दक्षिण हे दोन पोल्स पण आपल्याला इथं किंवा ध्रुव पण आपल्याला इथं दिसत आहेत. आणि इथं दाखवलेलं आहे की एज कसं आपण काढलेलं आहे त्याच्यावरून. तर हे जे आहेत ह्याच्यामध्ये रिव्हर्सल होत असतं. देर इज अ रिव्हर्सल ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय, तर पृथ्वीचे जे उत्तर आणि चुंबकीय उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत ते प्रत्येक वेळेला भौगोलिक उत्तर आणि दक्षिण ध्रुवाशी मिळते जुळते असतीलच असं नाही. आता सध्या ते त्याच्याशी मिळते जुळते आहेत, म्हणजे सध्याच्या चालू काळामध्ये. म्हणजे आता जो चुंबकीय ध्रुव उत्तर ध्रुव आहे तो जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक उत्तर ध्रुवाशी मेळ खाणार आहे, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, नॉर्मल पोलॅरिटी असं म्हणतो. पण रिव्हर्स्ड पोलॅरिटीमध्ये काय होतं की हे फील्ड रिव्हर्सल होतं, म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव येतो चुंबकीय ह्याच्यामध्ये, आणि दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव येतो. ह्याला म्हणतात रिव्हर्स्ड पोलॅरिटी. आणि त्याच्यामुळं काय होतं की जॉग्राफिकल साऊथ पोलकडं चुंबकीय नॉर्थ पोल येतो, आणि
बरोबर ह्याच्या उलट होतं. तर ह्याला म्हणायचं रिव्हर्स पोलॅरिटी. ह्याचा अभ्यास करून व्होल्कॅनिक आणि सेडिमेंटरी, व्होल्कॅनिक म्हणजेच आग्नेजन्य खडकाचा एक प्रकार आहे आणि सेडिमेंटरी म्हणजे स्तरित खडक जे आहेत, तर ह्यांचं काही कालमापन पॅलिओमॅग्नेटिझम हा कन्सेप्ट किंवा ही संकल्पना वापरून काही प्रमाणात झालेलं आहे. याला म्हणतात जिओमॅग्नेटिक पोलॅरिटी टाइम स्केल. म्हणजे कधी कधी असं रिव्हर्सल झालेलं आहे, म्हणजे पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडात काही वेळेला नॉर्मल पोलॅरिटी होती, म्हणजे दोन्हीचे चुंबकीय उत्तर ध्रुव आणि भौगोलिक उत्तर ध्रुव हे एकमेकांशी मिळते जुळते होते, आणि काही वेळेला चुंबकीय उत्तर ध्रुव हा भौगोलिक दक्षिण ध्रुवाकडे होता. असं झालेलं आहे आणि तो कालावधी आपण त्याचं मापन केलेलं आहे. त्याला म्हणतात जिओ मॅग्नेटिक पोलॅरिटी टाइम स्केल. हे रेफरन्सेस आहेत. तर या पद्धतीने आपण हे रेफरन्सेस दाखवलेले आहेत इथं वापरलेले. त्याच्यानंतर या पद्धतीने आपण एकंदर पृथ्वी कधी अस्तित्वात आली आणि तिच्यावरती असणारे खडक कधी तयार झाले, त्या खडकांचा कालावधी काय होता, जीवसृष्टी कधी अस्तित्वात आली, तिचा कालावधी काय होता, आणि आज आपण आधुनिक मानव कधी अस्तित्वात आला आणि आजचा कालखंड कोणता आहे याचा आपण वेध घेण्याचा या व्याख्यानातून प्रयत्न केलेला आहे. आणि आज मला ही संधी संयोजकांनी डॉक्टर शिंदे, सिंधुजन अकादमीचे डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर बाविस्कर यांनी मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली आणि आपण सगळ्यांनी वेळ काढून हे व्याख्यान ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांची अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. प्रश्न